हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? आज मी घेऊन आले आहे उपवासासाठी आचार्याच्या पद्धतीने कशा पद्धतीने आचारी खिचडी बनवतात. त्यांची खिचडी कसं काय चविष्ट होते, अशी वेगळीच होते. त्याचा व्हिडिओ खास मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. कारण की ही ट्रिक वापरली तुम्ही तर तुमची ही खिचडी आचार्याच्या पद्धतीने होईल. त्यासाठी काय केले, 2 तास साबुदाणा भिजत घातला. साबुदाणा भिजल्यानंतर 2 बटाटे कट करून काढून कट करून घेतले. इकडे हिरव्या मिरच्या त्याचे देठ काढून घेतले. शेंगदाणे भाजून त्याचे थोडेसे साल काढले. नंतर हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतल्या. जास्त बारीकही नाही करायच्या, अशा क्रश मिरच्या कट बारीक करून घ्यायच्या. नंतर आपला चिरलेला बटाटा परतण्यासाठी कढईमध्ये टाकायचा. उकडलेला बटाटा घालायचा नाही. उकडलेल्या बटाट्याने गुळमट अशी खिचडी होते व चिरलेल्या बटाट्याने वेगळीच चव लागते खिचडीला. त्याच्यामुळे चिरलेलाच बटाटा कायम खिचडीमध्ये वापर करायचा. तेल टाकून बटाटा चांगला परतून घेतला. नंतर थोडासा 5 मिनिट शिजेपर्यंत त्याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनिट शिजायला टाकला व गॅस कमी करून ठेवला. मी 2 मिनिटानंतर परत गॅस झाकण काढून उघडून पाहिले होते, पण बटाटा थोडासा कच्चा होता म्हणून परत झाकण ठेवून 2 मिनिट परत शिजवण्यासाठी ठेवला. बटाटा शिजल्यानंतर त्यातच मी हिरवी मिरची चांगली परतून घेतली. अशा पद्धतीने खिचडी केल्या खूप चविष्ट खिचडी होते. नंतर 2 मिनिटानंतर बटाटा चांगला उकडला होता. नंतर मी हिरवी मिरचीचा क्रश केलेली हिरवी मिरची त्याच्यामध्ये घातली. जास्त बारीकही आपल्याला हिरवी मिरची बारीक करायची नाही. क्रश मोठीच अशी जाडसरच मिरची ठेवायची. नंतर मिरची ते बटाट्यात परतून घेतली व आपला भिजलेला साबुदाणा त्याच्यात घातला व नंतर दोन्हीही एकत्र हलवून घेतले, चांगले परतून घेतले. अगोदरच शेंगदाण्याचा कूट घालायचा नाही, नाहीतर खिचडी साबुदाणा परतला जात नाही व खिचडी पिठाळ लागते साबुदाणा. म्हणून शेंगदाण्याचा कूट नंतर घालायचा. अगोदर साबुदाणा परतून घ्यायचा. नंतर मी जे शेंगदाणे ठेवले होते ते ग्राइंड करून घेतले. जास्त बारीकही करायची नाही व जास्त मोठालेही ठेवायची नाही. मध्यम पद्धतीने आपल्याला शेंगदाणे क्रश करून घ्यायचे आहेत. खिचडीमध्ये थोडासा मोठाला शेंगदाण्याचा कूट असला की खिचडी खूप छान लागते. नंतर मीठ घालून साबुदाणा, शेंगदाणे व मीठ चांगले परतून घेतले. सगळ्यांनाच खिचडी खायची होती म्हणून एवढी जास्त प्रमाणात बनवली होती. खूप छान खिचडी झाली. आचार्याच्या पद्धतीने अशा स्टाईलने तुम्ही खिचडी करून पहा, खूप छान लागते व चविष्टही होते. पूर्ण एकजीव करून 2 मिनिट मी साबुदाण्यावरती झाकण ठेवले होते. त्याच्यामुळे साबुदाणा आपला शिजला जातो. नाहीतर कच्ची साबुदाणा राहिला की तो आपल्याला पोटासाठी बाधक असतो. म्हणून साबुदाणा चांगला परतून घ्यायचा. कशी वाटली माझी साबुदाण्याची खिचडी? एकदम आचारी स्टाईलने बनवलेली. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.